उभाटाचे पक्षप्रमुख हे आपल्याच माध्यमातनं ज्या ज्या ठिकाणी प्रचारासाठी जातात त्या ठिकाणी म्हणजे पहिले फोटोग्राफी करता करता आता ते व्हिडिओग्राफर बनले आहेत आणि व्हिडिओ घेऊन जे निवडणूक अधिकारी काम करतायत त्यांना धमकावलं जातंय, त्यांचं नाव विचारलं जातंय, बघून घेऊ म्हणून सांगितलं जातंय, त्यांचं काम चालू असताना त्याच्यामध्ये व्यत्यय आणला जातोय आणि हे सगळं मीडियाला दाखवलं जातंय जेणेकरून येणाऱ्या इतर सर्व अधिकाऱ्यांनी स्टाफनी त्यांना घाबरून काम करावं हा त्यांचा उद्देश दिसलाय। आणि याचं कारण एक आहे की कालच रात्री आम्ही बघितलं की जोगेश्वरीमध्ये आमचे जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलीचा पाठलाग करणं, त्यांच्या गाडीवर दगड मारणं, अशा पद्धतीचे 3 FIR MIDC पोलीस स्टेशनला झालेत काल। त्याचबरोबर काल NM जोशी मार्गला एका पत्रकाराला उभाटाच्या काही लोकांनी त्याच्या घरात जाऊन त्याला धमकावलंय की तुम्ही त्या पक्षाबरोबर जातोस, त्यांचं ऐकतोस, त्यांच्याबरोबर काहीतरी लिहितोस, ते टीव्हीवर तू दाखवतोयस, त्याचा पण FIR आज NM जोशी मार्गला झाला आहे। म्हणजे जोगेश्वरी झालं, NM जोशीला झालं आणि प्रमुख स्वतः मात्र मीडियामध्ये असं दाखवतायत की माझी बॅग चेक केली जाते, त्याचा गाजावाजा करून त्या अधिकाऱ्यांना तुमचं अपॉइंटमेंट लेटर म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्यांना विचारतायत तुझ्याकडे अपॉइंटमेंट लेटर आहे का। त्यांना साधं एवढं तरी नॉलेज असायला होतं की अपॉइंटमेंट लेटर खिशात घालून कोण फिरत नाही, आयडेंटिटी कार्ड ते विचारू शकत होते। म्हणजे ज्या पद्धतीचं वातावरण निर्मिती चाललेली आहे निवडणुकाच्या काळामध्ये, तर आम्हाला हा एक त्यांच्याकडनं संशय आहे पुढच्या 4-5 दिवसामध्ये काही अनेक ठिकाणी असेच FIR होतील, काही ठिकाणी गडबड करायचा प्रयत्न करतील, कारण त्यांना उभाटाच्या प्रमुखाला कळलेलं आहे पायाखालची वाळू नाही जमीन सरकलेली आहे त्यांच्या, की त्यांना कळलेलं आहे काही ठिकाणी हे आता विजयी होऊ शकत नाहीत। जे विजयी ज्या ठिकाणी होणार नाहीत, आता वायकर जिकडे त्यांच्या मिसेस ज्या उभ्या आहेत तिकडे त्यांना कळलेलं आहे की इकडे निवडून येऊ शकत नाहीत। काल वरळीमध्ये पण आम्ही बघितलं तोच प्रकार दिसलाय की वरळीमध्ये आदित्य ठाकरे जिकडे उभे आहेत ते निवडून येऊ शकत नाहीत, मग काय करायचं आहे। तर अशा पद्धतीचा व्यत्यय आणणं, धमकावणं आणि हे सगळं पुन्हा माध्यमांसमोर दाखवणं, याचं कारण दुटप्पी भूमिका त्या नेतृत्वाची तुम्ही बघू शकाल। एकीकडे सांगायचं माझ्या आजारपणाचं सांगायचं, आजारपणाची कारणं करायची, आणि दुसरीकडे कोल्हापूरला जाऊन त्यांनी खासदार जे धनंजय महाडिक आहेत त्यांना सांगितलं आम्ही तुमचे हात काढून टाकू म्हणून। म्हणजे ह्या सगळ्या भूमिका बघितल्यानंतर असं कळतंय पुढच्या 4-5 दिवसामध्ये उभाटाकडनं, उभाटा ग्रुपकडनं, उभाटा पक्षाकडनं कुठेतरी ह्या निवडणुकीच्या सिस्टमला गालबोट लागण्यासाठी हे प्रकार केले जातील। आणि त्यासाठी म्हणूनच आमच्याकडनं उद्याच निवडणूक आयुक्तांकडे या पद्धतीचा सर्व लेखाजोखा लिहून त्यांची तक्रार केली जाणार आहे की या तक्रारीवर खरोखर उभाटाच्या पक्षप्रमुखावर कारवाई का करू नये, त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद का होऊ नये। निवडणूक अधिकाऱ्यांना तुमचं हेलिकॉप्टरमधनं बॅग चेक केल्यानंतर तुम्ही कारवाई करा किंवा तुमचं नाव काय, तुम्ही कुठच्या डिपार्टमेंटला आहात, नंतर बघून घेऊ, ही जी भाषा वापरल्यानंतर त्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का केली जाऊ नये, त्यांच्यावर गुन्हा का होत नाही, या पद्धतीचं पत्र उद्या सकाळी त्यांच्याकडे जाणार आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जो व्हिडिओ उद्धव ठाकरे यांनी स्वतः काढलेला आहे त्याने सेफ साईटसाठी काढलेला आहे किंवा जाणून बुजून त्यांच्या बॅगमध्ये कोणती वस्तू किंवा काही टाकण्यात येईल आणि त्यांच्यावरती संशय घेण्यात यावा म्हणून असं त्यांनी स्वतः व्हिडिओ काढलेला आहे। एक लक्षात घेण्यासारखं आहे, मतदानाचा अधिकार हा आम्हाला संविधानामुळे मिळालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे जनतेला प्रत्येक 5 वर्षानंतर आम्हाला अधिकार मिळाला आहे। मग संविधान बचाव म्हणून एकीकडे आपण लोकांना जो काय सांगत असता आणि त्याच संविधानामधनं नियमानुसार आपल्याला जर निवडणुकीच्या प्रक्रियेतनं जायचं आहे ते तुम्हाला मान्य नाही आहे का। एकीकडे सांगता संविधान बचाव आणि दुसरीकडे जे नियम आहेत ते तुम्ही पाळायला तयार नाही आहात। म्हणजे आपणच पालन करायचं नाही, आपणच ते सगळे नियम मोडायचे, ही जी दुटप्पी भूमिका आहे ह्या दुटप्पी भूमिकेतनं ते कुठेतरी लोकांमध्ये अशा पद्धतीचं वातावरण उभं केलं जाते। आणि वातावरण कुठे करतायत, काही ठराविक पॉकेट्समध्ये जिकडे त्यांना काहीच नाही आहे अशा ठिकाणी हे केलं जातं आणि आणखीन हे वाढणार आहे। पुढच्या 4-5 दिवसामध्ये त्यांच्याकडनं असे अनेक प्रकार वाढवले जातील, केले जातील। आपण स्वतः करायचं आणि बाजूला व्हायची ही भूमिका त्यांची पहिल्यापासून आहे आणि ही महाराष्ट्राने बघितलेली आहे। लढणारं किंवा पुढे येणारं हे नेतृत्व नाही आहे, न लढता मागे राहून घरात बसून लोकांना लढवायचं आणि वातावरण बिघडवायचं हा एकमेव कार्यक्रम त्यांचा आहे। सर आणखीन एक त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की मातोश्री क्लब ज्या ठिकाणी आहे तिथे रात्री 12 वाजता 1-1 वाजता 100 अशी काही लोक
जात आहेत, तिथून पैसे वाटप होत आहेत, असा सगळा प्रकार समोर आलेला आहे. एक गोष्ट आहे, आरोप करण्यासाठी सकाळी उठून त्यांचे जे प्रवक्ते आहेत ते खोटेनाटे आरोप करत असतात, हे आरोप करत असतात. पैसे देताना कोणी वाटताना बघितलंय का? पैसे त्यांना काही मिळालेत का? कुठेही काही मिळत नाही. आता ते म्हणतात मोदी साहेब आणि शहासाहेब आल्यानंतर त्यांचं पण हेलिकॉप्टर मी चेक केलंय का? याच्यावरनं मानसिकता समजून घेण्यासारखी आहे यांची. हे किती सिक मानसिकतेतनं चालले आहेत, आजारपणातनं चालले आहेत, याचं एक उदाहरण आहे. पैसे कशाला वाटण्याची गरज आहे? म्हणजे तुम्ही जनतेला तुम्ही असं समजताय का की ते मतदानासाठी पैसे घेतल्याशिवाय कोणाला मतदानच करत नाहीत? म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेवरही आरोप करताय, तुम्ही पैसे घेताय आणि मतदान करताय म्हणून. मग याचाही विचार महाराष्ट्रातली जनता नक्कीच करेल की उभाटाचे पक्षप्रमुख एक तर सांगायच्या निवडणुका घेत नाही आहेत, निवडणुका डिक्लेअर झाल्या की त्यांना सांगायचं जनता पैसे घेते. म्हणजे तुम्ही जनतेवर आरोप करताय आणि जनतेला समजतंय की हे पैशांसाठी लाईनमध्ये उभे राहिलेले आहेत. याचा विचार नक्कीच महाराष्ट्रातली जनता करेल आणि याचं उत्तर उभाटाच्या पक्षप्रमुखांना 20 तारखेला जरूर मिळेल. सर, अनिल परब आज असं म्हणाले की त्यांच्या तक्रारीनंतर आज मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, यांच्या बॅगा चेक केल्या गेल्या आहेत. सर्वांच्याच बॅगा चेक होत आहेत. गडकरी साहेबांची झाली, देवेंद्र फडणवीस साहेबांची झाली, अजितदादांची बॅग चेक झाली, पण कोणी आपला गाजावाजा नाही केलाय की बघा माझी बॅग चेक झाली, माझं जे कोल्ड्रिंक्स होते ते चेक करण्यात आले, आणखीन काही चेक करा, तुमचं नाव काय. हा जो प्रकार आहे, हे बघा आजारपणं सगळ्यांनाच येतात, कोण सगळेच असे चांगले आहेत असं नाही आहेत, पण आपल्या आजारांचं असा कोण बाजार मांडत नाही जो यांच्याकडनं शो ऑफ केला जातोय. म्हणजे जिकडे सिंपती मिळवायची असेल तर सिंपती मिळवायचा प्रयत्न करायचा, काही ठिकाणी भडकवून असं दाखवायचं की मी काहीतरी अशा पद्धतीचं आहे की मी हात काढून टाकेन, पाय काढून टाकेन, अशी भाषा करायची. तिसरीकडे निवडणुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास द्यायचा, त्यांच्या कामात व्यत्यय आणायचा. म्हणजे काही करून स्वतःला आता जिंकता येत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत आणि यांच्यावर कारवाई व्हावी, या मानसिकतेवर कारवाई व्हावी. आणि जे जनतेला, महाराष्ट्राच्या सुसंस्कृत जनतेला पैसे घेत आहेत, भांडी घेत आहेत, हे घेत आहेत, ते घेत आहेत, हे जे सांगितलं जातं आहे, जनतेवर आरोप केले जात आहेत, ती महाराष्ट्रातल्या जनतेने याने त्याच पद्धतीने उत्तर देतील याची मला खात्री आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.